रात्र दुसरी. अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा. नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळी कधीकधी येऊन बसत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पाळवा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंद, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. श्रीकृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी व दगडखोंडे विरघळून जात. वाजवणारे ते गीत, परंतु ती पहा घंटा वाजत आहे. प्रार्थनेत चला, गोविंदा म्हणाला. हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटपेन, श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आकडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात. त्यात आमचा फायदा असतो. वेळ का व्यर्थ जातो? बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली होती. सारे जमले. गावातील मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली. सिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञांच्या लक्षणांनी प्रार्थनेची सुरुवात झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडात माझ्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया, क्षमा, कष्ट, शोषिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासरवास झाला, परंतु माहेरी तिने कधी सांगितला नाही. तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारला नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्न जमत नव्हते. तिला मंगळ होतं, त्यामुळे अडचण येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचे नाव मोठे होते. बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली. कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडे. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली आहे, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बाईचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुणच नादात. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले, परंतु पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म, परंतु या धर्माचे अनुयायी मुलामुलींसही विकतात. याकरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टा करतात. परंतु जाऊ दे, मी भावनाभरात कोठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार. आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार. तुम्ही बोलत राहिले म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला. तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हेल्मेटचे नाटक जाहीर केले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागतात. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान, तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगावा, प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे, गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचे काय झाले? रामने विचारले. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरे ऐका तर. पुष्कळचे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा 7-8 वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही, परंतु आईच तो प्रसंग सांगत असेल. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या ते सारे आठवतात. गावातील व घरची 5-50 मंडळी निघाली. बरोबर गडी माणसे होती.
बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे राहत असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावायचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावायचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी तेथील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायका तृढ आहेत. हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी. अशा अभंगांचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हणला. खेडेगावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांना नसते. सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचने त्यांना पाठ, परंतु ज्ञानोबा तुकोबा यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री कितीतरी सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गुमट्या मुलांचे शेकडो फोटो समुद्र काढून घेत आहे असे वाटते. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलांच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते, किंवा चंद्र शेकडो रुपये घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते. सारी मौज असते. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र निर्वत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरडच चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, एखाद्याच्या अंगावर होते, मग तो सारी उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता इथे दिसून येते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वाऱ्यांमुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाबास, जोर से असे वल्हवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेची होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाहिजेत, परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्याहारीच असते. ते दूध नसते, त्यात प्रेम वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते, तळजेला देते. त्या देण्यात प्रेम आहे. त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते. किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरूनच कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता, तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता. अरे चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात? असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केले ऐकेना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा मूल जर रडावयास लागले तर आयांना मेल्याहून मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते. परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दिनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी, त्यालाच त्यांची अत्यंत वाण. दिनको दयालू दानी, दुसरा न कोई. मूल रडू लागले तर ती कटकट होते. झालं का या कार्ट्या रडाला? अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे. चावचाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस असेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, वंस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, परंतु वंसांच्या मुलाला अगोदर शांत करे. मुलांना काय, गोड दूध आईचे मिळाले की राजेच ते. आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही. उलट तिला त्यात परमधन्यता वाटे, परम सुख व समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे व म्हणे, श्याम, अरे जे जवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे की सुकवावे.
या आनंदासारखा आनंद नाही. स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही गोड कौतुक करेल, परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करेल तितक्याच प्रेमाने करेल तोच धन, तोच थोर.